श्रोते हो, शक्तिरूपिणी नमोस्तुते या आपल्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत आशाताई जाधव. खरं तर लहानपणी त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, मात्र 5वी शिक्षण घेऊन त्यांचं लग्नही झालं. त्यानंतर डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी लग्नाच्या 10 वर्षानंतर 5वी ते 12वी शिक्षण पूर्ण करून तिकडे रुग्णसहाय्यक नर्सिंग कोर्स पूर्ण केला आणि त्या कामावर रुजूही झाल्या. मात्र कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिकांना गृहरुग्णसहाय्यकांची गरज असते आणि यातूनच प्राणहिता रुग्णसेवा केंद्राची त्यांनी स्थापना केली. यातून रुग्णांची सेवा तर सुरू झाली, मात्र जे सहाय्यक काम करत होते त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी मिळत नव्हती. मग याचा विचार करत असतानाच त्यांनी प्राणहिता हेल्थकेअर कॉर्पोरेशन नावाने व्यवसाय सुरू केला आणि याच्या माध्यमातून सर्जिकल ड्रेसिंगसाठी आवश्यक असलेलं मटेरियल बनवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मेडिकल फील्डमध्ये काम करत असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि आज त्या एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आपल्या शहरासमोर आलेल्या आहेत. तर अशा आशाताई जाधवांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. ताई, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार ताई. आज आशाताईंचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहेच आहे. नमस्कार श्रोत्या हो, माझं नाव आशा जाधव. आपल्या सगळ्यांची आशा जाधव, कारण आशा म्हणलं की सगळे औरंगाबादमध्ये तरी सगळे ओळखतात. प्राणहिता म्हणजे प्राणांचं रक्षण. मी ज्या क्षेत्रात काम करते ते आहे नर्सिंग क्षेत्र. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही पेशंट केअर किंवा आमच्याकडे जे पेशंट ॲडमिट होतात, जी त्यांची अडचण असते, तर अशाच सगळ्या गोष्टींना आम्ही लक्षात घेऊन आमच्या संस्थेचं नाव, आमच्या कंपनीचं नाव आम्ही प्राणहिता म्हणजे डायरेक्ट प्राणांचं रक्षण करणं, हे ह्या प्राणहिताचं मिनिंग आहे. तुम्ही सध्या हा जो काही व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाची नक्की सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर माझं खूप कमी शिक्षण झालेलं आहे. अच्छा. म्हणजे अगदी 5वी-6वी पर्यंतच मी शिक्षण घेतलं होतं. नंतरचा पुढचा टप्पा आहे की मी नेहमी सांगते की जेव्हा आपण ग्राउंड लेवलला असतो आणि जी आपल्याला मदत किंवा जो सपोर्ट आपल्याला पहिल्यांदा मिळतो, मी त्या जोडीला, त्या संस्थेला कधीच विसरणार नाही. तर ती सविताताई कुलकर्णी, दिवाकर कुलकर्णी सर आणि सगळं जे हेडगेवार हॉस्पिटलची जी ऑर्गनायझेशन आहे, सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळ आहे, तर यांना मी कधीच विसरणार नाही. कारण मला जरी करण्याची इच्छा असेल किंवा होती, तरी पण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेले हे सगळे माझे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. यांच्या सपोर्टिंगनी मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं. त्यानंतर नर्सिंग केलं आणि नर्सिंग करताना सरांशी वैयक्तिक चर्चा सुरू होती, की आता काय करायचं? कशामध्ये इंटरेस्ट आहे? म्हणजे माझं नर्सिंगशी काही खरं संबंध नव्हता. म्हणजे मला खूप भीती पण वाटत होती. पण जेव्हा मी बघितलं, की जे ओल्ड एज आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अशांना खूप गरज आहे आणि त्यांची मुलं त्यांच्याजवळ नसतात, ते परदेशात शिकायला असतात. तर त्यांची इच्छा असून सुद्धा ते कधी लवकर येऊ शकत नाहीत आणि जेव्हा पेशंट ॲडमिट होतं, तर ते मनाने खचलेलं असतं. मुलं त्यांना दुरून बोलतात. पण ते मायाचा हात काही फिरू शकत नाही. यांना बोलण्यासारखं कोणी नसतं. तर हे मी खूप खूप जास्त जवळून बघितलं आणि त्याच माध्यमातून मला असं वाटलं, की आपण जर नर्सिंग केलंय आणि जर आपल्याला जॉब करायचा आहे, तर तो जॉब माझ्यापुरताच होईल. मी काय करू शकते समाजासाठी? आज जी माझी परिस्थिती होती, लहान वयात लग्न, एज्युकेशन नाही, तर अशा अनेक महिलांची हीच परिस्थिती आहे. पण मग आपण नाही करायचं. आपण स्वतःचं जॉब नाही करायचा. आपण असं काही करूया, की ज्याच्यामध्ये कमीत कमी शिकलेल्या महिला याच्यामध्ये काम करतील, आपल्यासोबत काम करतील आणि आपल्याला त्यांच्यावरती काम करता येईल. जसं की एज्युकेशन आहे त्यांचं, त्यांच्या मुलांचं एज्युकेशन आहे, त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट आहे. बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स असल्यामुळं म्हणजे महिलांचं तसंही खूप कोणी डिप्रेशनमध्ये गेलेलं असतं. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नाही डिस्कस करू, इतके मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतात. पण मग मी असा विचार केला, की मी एकटी जॉब न करता मला त्यांना घेऊन काम करायचं आहे आणि अशा पद्धतीने मग मी
एक 10 महिलांपासून ही संस्था सुरू केली आणि त्याच्यामध्ये खरंच चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. ज्या लोकांना नर्सिंग असिस्टंटची गरज होती, ते लोकं खूप समाधानी झाले, की तुम्ही इतकी चांगली सर्व्हिस देताय, आम्हाला त्याच्यामुळे आमचं काम आम्ही करू शकतो आणि त्या महिलेला पण रोजगार मिळत होता. अशा पद्धतीने मग आम्ही 2008 पासून ही संस्था सुरू केली, प्राणिता रुग्णसेवा केंद्र. आणि आतापर्यंत आम्ही 150-200 महिलांना आम्ही ट्रेनिंग पण दिलंय अच्छा. आणि हेडगेवारच्या माध्यमातून आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून त्यांना एक कोर्स पण त्यांच्यासाठी स्पेशल डॉक्टर प्रतिभा फाटक मॅडमनी तो डिझाईन केला होता अच्छा. आणि मग त्यांना आम्ही बेसिक नर्सिंग पासून त्यांना पेशंट असिस्टंट किंवा मग त्याच्यामधलं आय केअर करणं, माउथ केअर करणं, परत फिजिओथेरपी, राईस ट्यूब फिडिंग आहे, जसं की ट्रॅकेस्टॉमीचं जे क्लिनिंग आहे, ड्रेसिंग आहे, कशाला काय म्हणतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपर शिकवल्या. मग त्यांना सर्टिफिकेशन पण त्याचं मिळालं ओके. आणि त्यामुळं मग ह्या कामामध्ये आणखीन चांगली ॲडव्हान्स जे काही म्हणता येईल तर ॲडव्हान्स ट्रेनिंग आपण त्यांना प्रोव्हाइड केली आणि त्याच्यामुळे जो काही स्तर आहे नर्सिंगचा तो अजून वाढला. आणि असं बरंच म्हणजे आतापर्यंत आम्ही कमीत कमी 5-6 हजार लोकांना सर्व्हिस दिलेली आहे. मग ते औरंगाबाद शहरात असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, खेड्यागावामध्ये असेल किंवा मग आउट ऑफ कंट्री पण असेल. अच्छा. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना सर्व्हिस दिलेली आहे. अच्छा. मग त्यामधूनच महिलांचं पुढे आम्ही जसं की आता कोणी जसं माझं मी बघते की मला जे स्ट्रगल करावं लागलेलं आहे ते माझं स्ट्रगल कुठेतरी जाऊन थांबलं आणि मला कोणीतरी म्हणजे गायडन्स चांगला दिला म्हणून मी माझं एज्युकेशन कम्प्लीट करू शकले, स्वतःमध्ये खूप सगळे बदल करू शकले. तर असंच माझ्यामुळं आता ह्या महिलांमध्ये खूप चांगला बदल झाला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं एज्युकेशन आता कम्प्लीट करायलाच पाहिजे हा मी विचार केला तेव्हा. आणि असं काही ठरवून काही केलं नाही, पण जसं जसं येत गेलं, जसं जसं बोलत गेले तसं तसं महिलांनी मग त्यांचं 10वीला 17 नंबरचा फॉर्म कसा भरायचा, नंतर मग त्यांनी पुढे कसं कॉलेजेस निवडायचे, म्हणजे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या मग त्यांना माहिती नव्हत्या, पण मग आपण ते स्वतः जाऊन सगळं ऍडमिशन वगैरे करून देऊन मग ते आता पुढे शिकतायत. आता अशा कोणी कोणी महिला आहेत की त्यांनी 12वी कंप्लीट केलं, जीएनएम केलंय आणि आता म्हणजे एक बदल असा झाला की ज्या महिला फक्त आपल्याला 2 वेळेचं जेवायला मिळेल किंवा नवरा दारू पितो आणि त्याच्याशी कंटाळले त्याच्यावरती मी आणि मुलांचंही असं नुकसान होतंय. असं ज्या महिलांचं अगोदरचं जे काही रुटीन होतं की ते तर रोज जगत होत्या, आता त्यांचं असं आहे की त्या स्वतः शिकल्यात आणि मुलांसाठी काय योग्य आहे, मुलांनी काय केलं पाहिजे, कोणता कोर्स केला पाहिजे आणि योग्य वेळी कसं डिसिजन घेतलं पाहिजे, आपण हेल्थ इन्शुरन्स काढलं पाहिजे, आपण लाईफ इन्शुरन्स काढलं पाहिजे, का महत्वाचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आता महिलांची बऱ्यापैकी प्रगती होत आहे. बरं, तुम्ही रुग्णांसाठी सेवा तर सुरू केली आणि त्यासोबतच तुम्ही काही इक्विपमेंट्स बनवायला सुद्धा सुरुवात केली, छोटे-छोटे. तर नक्की कशा प्रकारचे बनवले जातात आणि ते हॉस्पिटलपर्यंत कसे पोहोचवले जातात? हॉस्पिटलला लागणारं जे मटेरियल असतं म्हणजे की ड्रेसिंग पॅड आहे, गॉज आहे, गॅमजे आहे, म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि त्या निर्जंतुकीकरण करून आपल्याला त्या प्रोव्हाइड कराव्या लागतात. असंच मी जेव्हा माझं नर्सिंग झालं होतं आणि जेव्हा मी प्राणिता रुग्णसेवा केंद्र सुरू केलं होतं, तर आमच्या ज्या मेट्रन मॅडम होत्या हेडगेवार हॉस्पिटलच्या सौ सीमा रिसबूड मॅडम, तर त्या मला म्हटल्या होत्या की आशा तू फक्त की तुला जर तुझ्या बायकांना खूप चांगल्या पद्धतीचा रोजगार द्यायचा असेल तर तुला ड्रेसिंग मटेरियल कसं बनवायचं, काय करायचं याचं ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. मला त्या 2010 मध्ये वगैरे त्यांनी मला सांगितलं होतं की तू ते आत्ता शिकून घे. आणि त्या इतक्या सिनियर होत्या आणि त्या खूप स्ट्रिक्ट होत्या, पण त्यांचं जे एक एक शब्द होता ते मी कधीच खाली पडू दिला नाही. त्या जसं म्हणायच्या तसं मी करायचे. मग मी स्वतः त्याचं ट्रेनिंग घेतलं की कशा पद्धतीचं म्हणजे स्वतः लिननमध्ये जाऊन मी त्याचं ट्रेनिंग घेतलं की कसं बनवतात, काय करतात, त्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे. आणि मग मी तो 2000 मध्ये मी ते स्वतः शिकले. मग त्यानंतर असं झालं की महिलांची संख्या वाढत होती, ट्रेनिंगसाठी महिलांची संख्या वाढत होती, पण असं झालं होतं की मग रोजगाराचं थोडंसं कमी झालं होतं, मध्ये गॅप येत होता. म्हणजे 4 महिने आहे, मग परत 2 महिने नाहीये. पण असे काही आपण लोक म्हणजे महिला ट्रेन केलेल्या आहेत की त्यांना म्हणजे त्या काम करताना
कसलंही जसं आता पेशंट पॅरालिसिस झालेलं पेशंट आहे, ॲक्सिडेंटली आहे, कोमातलं आहे, तर किंवा बाळंतीण आहे. हं? असं होतं ना, की दोघंच हजबंड वाईफ राहतात आणि मग त्या जी महिला आहे, जी डिलिव्हरीसाठी गेलेली आहे, पण तिच्याजवळ थांबण्यासाठी सुद्धा कोणी नसतं. तर अशा वेळेस आम्ही अशा महिला ना ट्रेनिंग दिलेली आहे की ते स्पेसिफिक आहे. जसं की बाळाची काळजी घ्यायची असेल तर ह्या मावशी येतील, यांना ते स्किल आहे. मग जर का कोमातल्या पेशंट साठी आपल्याला पाठवायचं असेल किंवा सर्व्हिस द्यायची असेल तर थोडीशी एज्युकेटेड आणि तिला जास्त ट्रेनिंग असलेलं, म्हणजे प्रत्येक ग्रुपसाठी आम्ही एक वेगळा स्टाफ तयार केलेला आहे. म्हणजे की तो स्पेसिफिक त्या पेशंटची काळजी घेऊ शकतो. पण मग असं होत होतं की मध्ये जर कामाचा गॅप पडत होता तर त्या लोकांना रोजगार मिळत नव्हता. आणि असं होतं की जर आपण त्यांना आणखीन दुसरं काहीतरी जर कामासाठी दिलं असतं तर त्यांचं माइंड डायव्हर्ट होतं. आणि ॲक्च्युअलमध्ये जी पेशंट असिस्टंटची जी गरज आहे ती खूप मोठी गरज आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा ती खूप मोठी गरज आहे आणि मला त्याच्यावरती काम करायचं होतं. म्हणून मी असं विचार केला की मग मी दुसरीकडे कुठे न जाता हेडगेवार हॉस्पिटलमध्येच सरळ आमचे सर आहेत परचेसचे, उमेश कुलकर्णी सर, त्यांनाच जाऊन म्हटले की सर तुम्ही हे मटेरियल कुठून घेता, काय करता. आणि असं म्हणजे ह्या पण कंपनीची सुरुवात मी परचेस डिपार्टमेंटमध्ये बसूनच केलेली आहे की त्यांच्याचकडनं सगळं मटेरियल कोणतं आहे, काय साईज बनवतात, किंवा मग याचं रेट काय आहे, हे सगळं सगळं म्हणजे इवन मला ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्या उमेश कुलकर्णी सरांनी मला बसवून समजून सांगितलेल्या आहेत. आणि मग मी ते सगळं शिकून वगैरे मग मी ते स्टार्ट केलं आणि फर्स्ट ऑर्डर मी हेडगेवार हॉस्पिटललाच दिली. आणि अशा पद्धतीने मग फूड अँड ड्रग्ज लायसन्स, की त्याच्यामध्ये तुम्हाला एक कायदेशीर डॉक्युमेंटेशन असतं, ते खूप मागे लागावं लागतं. म्हणजे ह्या फील्डमध्ये जे काम करणारे म्हणजे महिला असेल तर मला वाटते मीच असेल, कारण या क्षेत्रामध्ये महिला जास्त येत नाहीत. म्हणजे थोडंसं किचकट म्हणता येईल. ड्रग्सचं लायसन्स आहे, कमर्शियल तुमचं टॅक्स आहे, परत झालं तर जीएसटी आहे, खूप गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण मग मी जेव्हा ते स्टार्ट केलं तर ते मला लक्षात आलं की नाही. आणि 2-3 गोष्टीवरती मी शक्यतो फोकस केला की तुमची क्वालिटी चांगली हवी आणि तुमचं कमिटमेंट, तुम्ही कमिटेड असला पाहिजे. तुम्ही कधीही जे बोललात तुम्ही तसंच वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्राइस तर मी त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांना दिली होती. म्हणजे ऑलवर की तुम्ही जर का तुमचं मटेरियल ठेवलं तर तुम्हाला त्या क्वालिटीवरूनच लोकांनी तुम्हाला बोलवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय आहोत, मी आशाताई म्हणून नाही, तर मी बनवलेलं प्रोडक्ट प्राणहिताचं प्रोडक्ट आहे ते, आणि ज्या माझ्या बायका करतात ते. अशा पद्धतीने आम्ही ते ह्या संस्थेची सुरुवात केली आणि एक चांगल्या पद्धतीने आता आम्ही ते रन करतो आहोत. बजाज हॉस्पिटल, पटवर्धन हॉस्पिटल, सिटी केअर हॉस्पिटल आणि हेडगेवार हॉस्पिटल या ठिकाणी बल्क क्वांटिटीमध्ये आम्ही आता मटेरियल सप्लाय करतो. अजून एक आता मग प्रश्न असा आहे की तुम्ही ह्या संस्थेची सुरुवात केली, तुम्ही ड्रेसिंग मटेरियल बनवत होतात, मग त्यासाठी काही मशिनरी वगैरे तुम्हाला लागल्या का? आणि मग त्याचं ट्रेनिंग वगैरे या गोष्टी काही तुम्हाला नवीन शिकाव्या लागल्यात का, किंवा महिलांना शिकवाव्या लागल्यात का? खरं सांगायचं तर सगळ्या मशिनरी अवेलेबल आहेत. पण एक विषय असा होता की मी स्टार्ट का केलं होतं, कारण माझ्या महिलांना मला काम हवं होतं. कारण जितक्या जास्त महिलांचं ट्रेनिंग झालं होतं तितक्या जास्त महिलांना मला रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता. थोडक्यात त्यांना आत्मनिर्भर बनवायचं होतं. त्यामुळं मी प्राणिता हेल्थ केअर कॉर्पोरेशनची सुरुवात केली. म्हणून मग मी मशिनरीला समोर येऊ नाही दिलं. महिलांच्या कामातली जी क्वालिटी वाढवायची होती मी त्याच्यावरती लक्ष केलं. आणि मग स्वतः जे शिकले होते किंवा अजून मला त्याच्यामध्ये ऍडव्हान्स काय करता येईल, फिनिशिंग बनवण्यातली जी फिनिशिंग असते किंवा जी क्वालिटी, जे तुम्हाला प्रोडक्ट एकदम मशीनने बनवलं तुम्ही असं दिसेल, या पद्धतीने आम्ही महिलांच्या कामाची क्वालिटी वाढवली. आणि सगळ्या गोष्टी जसं की हायजीन आहे, परत मग त्यांची स्वतःची पण काळजी आहे. ते करताना कधी कधी डस्टिंग होतं, तर मग त्यांनी कशा पद्धतीचं मास्क वापरलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही जास्त फोकस केला. आणि म्हणून मशिनरीला आम्ही कधी मध्ये नाही येऊ दिलं. आमच्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत आम्ही ते सगळे हँडमेड बनवतो. चांगले प्रोडक्ट आहेत, ते ओळखू पण येत नाहीत की तुम्ही मशीननं बनवलेत की तुम्ही हाताने बनवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की
आपण असं म्हणतो की महिला फक्त काम करते. पण मी असं म्हणेल की माझी एक महिला काम करत नाही, तर तिचं अख्खं कुटुंबच ते काम शिकलंय. आणि त्यामुळं एकमेकांच्या मनामध्ये आदर निर्माण झालाय. मुलांच्या मनामध्ये पण आईबद्दल आदर निर्माण झालाय. आणि आईला पण मुलांबद्दल जे सपोर्ट, एकमेकांना सपोर्ट करतात ते. बरोबर. त्याच्यामुळं मला नाही वाटत की मला येणाऱ्या काळात पण मशीनची गरज लागेल. मी महिलांनाच संधी देणार आहे की त्यांनीच त्यांचं टॅलेंट वापरावं आणि अजून चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करावं. आणि खरं तर आपला जसा भारत देश आहे, जिथे लोकसंख्या खूप मोठी आहे, अशा देशांमध्ये मशीन्सची इतकी काही आवश्यकता नसावी. जो की विचार तुम्ही मांडला, की अनेक हातांना काम मिळालं पाहिजे. एक मशीन 100 लोकांचं काम काढून घेतोय. आणि आपल्याकडे लोकसंख्या जर एवढी जास्त आहे, तर जास्तीत जास्त लोकांना काम मिळालं पाहिजे. नक्कीच याच्यावर काम करण्याची आज प्रत्येकालाच गरज आहे. आणि आज तुम्ही कुठेतरी ही सुरुवात केलेली आहे आणि ही खरंच एक खूप अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. तर मॅडम, आता तुम्ही मेडिकल आणि नर्सिंग ह्या क्षेत्राशी खूपच जास्त संपर्कात येतात आणि आत्ताच काही काळापूर्वी आपण कोविडसारख्या एका महामारीला सामोरं गेलो होतो. तर त्या काळामध्ये तुमचं काम कसं चालायचं? काही अनुभव असतील त्या काळातले तर ते आम्हाला सांगा. मला कोणीतरी म्हटलं होतं की जर का बिझनेस करायचा असेल तर त्याच्यामध्ये अप अँड डाऊन येणारच. बरोबर. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी फक्त 6 महिने झाले माझा बिझनेस स्टार्ट केलाय आणि लगेच कोविड-19शी मला सामना करावा लागेल किंवा मला त्याच्या सामोरे जावं लागेल. पण मी त्याची तयारी केली होती. मलाही माहीत होतं की जर का आपण एखादी मोठी गोष्ट करत आहोत, बिझनेस करत आहोत, तर आपल्याला लाईफमध्ये अप अँड डाऊन येणार आहे. खूप जणांचं ऐकलं पण होतं मी. पण मी ते फेस केलं. पण त्याच्यामधूनही मला खूप काही शिकायसारखं मिळालं, की जरी ठीक आहे, जरी तुमचे पेशंट ऑपरेशनला जात नसेल, हॉस्पिटलमध्ये ऑपरेट होतच नसेल, तरी पण तुम्ही अजून काही गोष्टी करू शकतात. म्हणजे असं म्हणू शकते, की मी आता जर का तुम्हाला हॉस्पिटलची चांगली ऑर्डर असेल, प्रोडक्शन चांगलं असेल, तुमचं लाखावरती प्रोडक्शन असेल, तर ते अचानक बंद झाल्यामुळे तुमचं सगळं फिनिश गुड पण ठप्प, रॉ मटेरियल पण ठप्प पडलेल्या सगळ्या गोष्टी. पण तसं टेन्शन न घेता मी ज्या गोष्टींची कोविडमध्ये गरज होती, जसं की आहे थर्मल गन आहे, त्या आम्ही ट्रेडिंग केलं मग तेव्हा सगळ्यांनी मिळून. ओके. त्यानंतर मग हॉस्पिटलला लागणारं जे मास्क आहेत, कॉटन मास्क, तर ते आमच्या महिलांनी बनवले चांगल्या पद्धतीने. म्हणजे आम्ही अगोदर बनवले नव्हते, पण आम्ही शिकलो त्याच्यामधून. आणि मग मास्क बनवले. परत कॉटनच्या पी किट पण आम्ही बनवल्या. ओके. परत आम्ही सॅनिटायझरचं पण ट्रेडिंग केलं. आणि अशा पद्धतीने मग आम्हाला वर्ष 2 वर्ष पुरेल एवढं काम आम्हाला मिळालं. आणि त्याच्यामधून मी असं सांगू शकेल की म्हणजे कोणीही उपाशी नाही मेलं. म्हणजे अशी कोणालाही पैशाची चणचण नाही जाणवली. कारण आम्ही जे काम करत होतो त्याच्यामधून त्यांचं ॲटलिस्ट त्यांचं खाणं-पिणं तरी धकत होतं. आणि अशा पद्धतीने मग आम्ही 2 वर्ष ची सुरुवात केली. बाकीच्या तर कोविडमध्ये माझे 2 मुलं पण BSc नर्सिंग स्टाफ आहेत. ते पण कोविडमध्ये काम करत होते. मी पण ॲज अ नर्सिंग झालेलं असल्यामुळं मी पण कोविड काळामध्ये माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी पेशंट आहे किंवा काउन्सिलिंगसाठी जाणं, जे लोक ज्यांचे पेशंट ॲडमिट आहेत किंवा एक्सपायर झालेत, अशा लोकांना मदत करणं, त्यांना समजून सांगणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, ह्या गोष्टीमध्ये मी पण तेव्हा काम केलं. दुसरी गोष्ट अशी की अनुभव फारच वाईट आहेत. सडनली घरामधून एखादी व्यक्ती जाणं किंवा अख्खं कुटुंबच ॲडमिट होणं, अंत्यविधीला सुद्धा कोणी कोणाच्या जाऊ नाही शकलं. अशा परिस्थितीला पण सामोरे जावं लागलं. पण तेवढ्याच धीराने आणि संयमाने सगळ्या गोष्टी आम्ही फेस केल्या. महिलांनीही खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कुटुंब सांभाळलं. ही जी महामारी आहे त्याच्यामुळे हेल्थ कॉन्शियस झाले आणि जे कधी स्वतःकडे लक्ष देत नव्हते, पण त्यांना कळलं की आपली इम्युनिटी चांगली असेल तर आपण कोविडला काही कशाला पण आपण फेस करू शकतो. आणि जे काही जे लोक बरे झालेत किंवा अजूनही आजारी आहेत किंवा ज्यांना डायबिटीज होता, पॅरालिटिक केअर होती, परत कॅन्सरचे पेशंट असे होते की त्यांना पण हेल्थबद्दल ते पण खूप कॉन्शियस झालेत आणि म्हणजे पूर्ण 2 वर्ष एकही सर्जरी झाली नाही हॉस्पिटलमध्ये आणि म्हणजे काहीच झालं नाही.
आणि लोक त्याच्यावरती स्वतःची काळजी घ्यायला लागले आणि तसंच आमचाही जो काही स्टाफ होता, ज्या काही माझ्या महिला होत्या, त्यांनी पण स्वतःची सगळ्यांची चांगली काळजी घेतली. आम्ही मिळून सगळ्यांनी काम केलं आणि आम्हाला नाही पैशाची वगैरे कशाची गरज तेव्हा भासली नाही. आम्ही कोणाकडूनही ₹1 पण आम्ही म्हणजे आम्ही कर्ज पण नाही घेतलं आणि कोणाकडून पैसेही नाही घेतले. अच्छा. आम्ही आमच्या प्राणहिताच्याच कामावरती आम्ही ऑप्शन शोधून आणि त्याच्यावरती आम्ही काम केलं आणि त्या कामाच्या येणाऱ्या जे काही मानधन होतं त्याच्यामधून त्यांचं ते 2 वर्षाचं पूर्ण कालावधी व्यवस्थित पार पडला. नक्कीच. आपण एखादी गोष्ट अशी सुरू केली आणि ती यशस्वीपणे, अगदी कोणतंही संकट येऊ दे, ती यशस्वीपणे पूर्ण करतोय, याचं एक समाधान तर असतंच. एवढ्या वर्षांपासून तुम्ही काम करतायत, अनेक अनुभव तुम्हाला असतील. पण असा एखादा अनुभव आज इथे सांगाल का, की जे येस, ह्याचसाठी मी हे काम सुरू केलं होतं, असा एखादा अनुभव आज आमच्यासोबत शेअर कराल का? मी जेव्हा नर्सिंग सुरू केलं होतं तर मी जसं सांगितलं तुम्हाला की पेशंट जवळ गेलं की पेशंटचे अनेक प्रश्न म्हणजे आपण असं म्हणतो की माझी ड्युटी आहे, मी ड्युटी करेल आणि जाईल, पण असं नाही. त्या जो आजारी पेशंट असतो त्या आजारी पेशंटला आपल्याकडून अपेक्षा असते. बरोबर. म्हणजे आता कोविडच्या काळातच बघितलं, जी व्यक्ती त्यांच्या सोबत होती तीच त्याची आई, बहीण, भाऊ सगळं, तीच तो रोल निभवत होती. म्हणजे श्वास आहे तोपर्यंत ती होती, श्वास गेल्यावरती पण तीच व्यक्ती. म्हणजे नर्स, ब्रदर हे त्यांच्या जवळचे लोक होते. पेशंटचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, त्यांना वाटणारं आपल्याबद्दलचं प्रेम आणि आपल्याबद्दलचा जिव्हाळा आणि एक ते असतं ना मायेची थाप, जे ते देतात, त्याचा अनुभव खूपच चांगला असतो. आणि त्यांच्या नातेवाईकांचा पण, म्हणजे नातेवाईक आणि पेशंट मधलं जे काही बॉन्ड असतो त्यांचा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, तो बॉन्ड आपल्याला धरून तो केला जातो, बनवला जातो. आणि ते एक म्हणजे एक कुटुंब, पण एका कुटुंबातल्या 2 व्यक्ती आणि त्या एकमेकांना भेटू शकत नाही, पण आपल्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तर त्यांच्या खूप सगळे आशीर्वाद तर मिळतात, पण एक समाधान असतं की नाही, आपण जे काम करतो त्याच्यामुळं आज पेशंटही बरे होतात आणि पेशंटचे नातेवाईकही बरे होतात. एका ठिकाणी मी वाचलंही होतं, की डॉक्टर फक्त रुग्णाचं शरीर बरं करू शकतात, पण एक नर्स असते, की जी त्याचं मनावर सुद्धा काम करत असते. म्हणजे त्यांची मेंटल स्टेट काय आहे सध्या, त्यांचे काय विचार असतील, ते डिप्रेशनमध्ये तर जात नाही आहेत ना. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही आणि तुमच्यासारख्या अनेक महिला आज या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि म्हणजे कोणतीही परिस्थिती येऊ दे, ते तुमचं काम आहे म्हणून नाही, तर एक आपुलकीच्या भावनेने तुम्ही ते करत असता. आणि यामुळेच आज खूप चांगल्या प्रकारची एक मेडिकल लेवल आपल्या भारतामध्ये आज आपल्याला दिसते. तर आशाताई, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात, तुमचा प्रवास आम्हाला सांगितलात आणि नक्कीच तुमचा हा जो प्रवास आहे तो आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी आहे. फक्त महिलाच असं नाही, तर प्रत्येक वयाच्या स्त्री पुरुषांसाठी तुमचा प्रवास हा प्रेरणादायी आहेच. तर आज इथे आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई, मला तुम्ही इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. मी फक्त एकच सांगेल महिलांसाठी, माझा ह्या नवरात्रोत्सवमध्ये एकच माझं सांगणं असं आहे की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं यायला पाहिजे. काय होईल, कसं होईल, कोण काय बोलेल याच्याकडे लक्ष न देता स्वतः खंबीर उभं राहायला पाहिजे. नाही समजत तर विचारायला पाहिजे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पण महिलांनी पुढे यायला पाहिजे. एज्युकेशन घेतलं पाहिजे. आपण जरी लग्न झालं, नाही शिकू शकलं, पण परत तुम्ही शिक्षण सुरू करू शकता. तुमच्या शिक्षणामुळे तुमचं येणारी पिढी पूर्ण शिक्षित होऊ शकते. हाच निरोप मी येणाऱ्या आपल्या नवरात्र उत्सवासाठी मी देईल आणि खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा माझ्या. धन्यवाद.